तूळ रास चित्रा नक्षत्राचा 3रा व 4था चरण, स्वाती नक्षत्र 4ही चरण, विशाखा नक्षत्राचा 1ला, 2रा व 3रा चरण याच्या संयोगाने तूळ रास तयार होते. तूळ राशीच्या जातकांसाठी हा आठवडा समतोल साधण्याचा असून शुक्र ग्रहाचा प्रभाव आपल्या व्यक्तिमत्वाला आकर्षक तयार करेल, परंतु मनात थोडा गोंधळ व अस्थिरता जाणवू शकते. आठवड्याच्या सुरुवातीला काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. करिअरच्या बाबतीत नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून अपेक्षेपेक्षा जास्त जबाबदाऱ्या मिळतील. कार्यक्षेत्रात स्पर्धा वाढेल, पण आपल्या मुत्सद्दीपणामुळे व संवाद कौशल्यामुळे आपण इतरांवर मात करू शकाल. सहकाऱ्यांबरोबर गैरसमज होऊ नयेत म्हणून वाणीवर संयम ठेवा. व्यावसायिकांसाठी हा आठवडा चांगल्या संधी घेऊन येत आहे. विशेषतः ज्या लोकांचा संबंध कायदा, कला, सौंदर्य, फॅशन, मीडिया किंवा पब्लिक रिलेशनशी संबंधित आहे त्यांना ह्या आठवड्यात उत्तम फायदा मिळेल. भागीदारीत थोडे चढउतार राहतील, परंतु आठवड्याच्या शेवटी नवा करार होऊ शकतो. आर्थिकदृष्ट्या तूळ राशीच्या जातकांना आठवड्याच्या मध्यापर्यंत थोडी ताणतणावयुक्त परिस्थिती निर्माण होईल. खर्च जास्त होण्याची शक्यता आहे. विशेषतः ऐशाराम व सामाजिक कार्यक्रमांवर तुम्ही जास्त खर्च या आठवड्यात करू शकता. मात्र गुरुवारनंतर पैशाचा ओघ वाढणार आहे. जुने अडकलेले पैसे मिळतील. कौटुंबिक जीवनात नातेसंबंधात ताणतणाव निर्माण होऊ शकतो. वैवाहिक जीवनात संवादाचा अभाव जाणवेल. पती-पत्नीमध्ये समजूतदारपणा आवश्यक आहे. प्रेमसंबंधात असलेल्या व्यक्तींनी अतिउत्साही निर्णय ह्या आठवड्यात घेऊ नयेत. आरोग्याच्या दृष्टीने कंबरदुखी, मूत्रसंस्थेशी संबंधित त्रास किंवा सर्दी खोकल्याचा त्रास तूळ राशीच्या जातकांना या आठवड्यात होऊ शकतो. त्याकरिता संतुलित आहार ठेवा, पाण्याचे अधिक सेवन करा आणि योग व प्राणायाम करा. विद्यार्थ्यांसाठी हा काळ उत्तम असणार असून विशेषतः कला, कायदा, संगीत, नृत्य व डिझाईन क्षेत्रातील विद्यार्थ्यांना या आठवड्यात विशेष यश मिळेल. तूळ राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 2 व 6. शुभ रंग आहे गुलाबी व पांढरा. शुभ वार आहे सोमवार व शुक्रवार. व तूळ राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, शुक्रवारी देवीला गुलाबी किंवा पांढरे फूल अर्पण करा व गरीब महिलांना सौंदर्य प्रसाधनाच्या वस्तू भेट द्या.